प्रत्येक पालकाने ही एक गोष्ट जरी अंडरलाईन करून लक्षात ठेवली, लहान वयातच आपल्या लेकरांच्या मेंदूत पेरली, तर खात्री देऊन सांगतो आपल्या मुलांचं किमान पुढचं 50 वर्षांचं आयुष्य उजळून निघेल. ती कोणती गोष्ट आहे हे समजून घेण्यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा. आत्ताच सेव्ह करून ठेवा. मित्र हो, खूप साधे प्रश्न स्वतःला विचारून बघा. आपलं लहान मूल पडलं धडपडलं तर तुम्ही त्याच्यावरती रागवता, चिडता की त्याला परत उभा करून काहीच झालं नाही तू पुन्हा करू शकतो ही उमेद देता. तुमच्या मुलाने नकळतपणे एखादी चूक केली तर तूच कसा आणि किती चुकीचा आहे असे शिक्के मारता की चूक दुरुस्त करण्यासाठी त्याला प्रेरणा देता. तू चूक केली आहे पण तू चुकीचा नाहीस हे समजावून सांगता. एखाद्या परीक्षेत लेकराला कमी मार्क्स मिळाले तर त्याला ब्लेम करता, तू ढमट्ट आहेस असे शिक्के मारता की ठीक आहे मार्क्स कमी मिळालेत पण तू कुठेच कमी नाहीस हा आत्मविश्वास त्याला देता. तुमच्या मुलांनी काहीतरी नवीन करून बघितलं आणि त्यात ते फसले तर तूच कसा चुकीचा आहे आणि मी किती वेळा सांगितलं हे करू नको असे ब्लेम करता की ठीक आहे हा प्रयत्न फसला, पुढच्या वेळेस तुला नक्की यश येईल हा आत्मविश्वास त्याच्यामध्ये जागवता. लक्षात घ्या, सारांश एवढाच आहे की तुम्ही तुमच्या मुलाच्या कामगिरीवरती प्रेम करता की त्याच्यावरती प्रेम करता. आणि एक जी अंडरलाईन करून लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट ती म्हणजे कोणत्याही परिस्थितीमध्ये आपलं मूल आयुष्यभर स्वतःवरती प्रेम करेल ही उमेद, हा आत्मविश्वास, ही प्रेरणा त्याच्या मनात खूप लहान वयातच जागवणं. कारण पुढच्या आयुष्यात 1000 वेळा त्याला अपयश येईल, त्याची नाती तुटतील, व्यवसायात पराभव सहन करावा लागेल, लोक त्याच्यावरती टीका करतील, काही वेळा तर तुमचं मूल स्वतःवरच शंका घेईल. अशा कोणत्याही परिस्थितीमध्ये त्याला असं वाटायला पाहिजे सिर सलामत तो पगडी 50. त्याला आयुष्यातल्या कुठल्याही अपयशाच्या वेळी आपल्या पालकांचा आवाज कायम कानात घुमत राहिला पाहिजे, काहीही झालं तरी मी पुरेसा आहे. म्हणून प्रत्येक पालकाने आपल्या लेकरांना फक्त चांगलं भविष्यच देऊ नये, तर भविष्यात काहीही झालं किंवा कसंही भविष्य वाट्याला आलं तरी त्याला धैर्यानं सामोरं जाण्याची मनोवृत्ती त्याच्यामध्ये पेरता यायला पाहिजे. तुम्हाला या सगळ्यावरती काय वाटतं मला प्लीज कमेंट करून सांगा. आणि हा विषय आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका. थँक्यू.